वडे थोडी दे ना. आजी साहेब ओ आजी साहेब बघा, आमच्या आजी साहेबचं सकाळ सकाळ राहिली तयारीला. आता लगेच उन्हाळ्याची सुरुवात झाली. काय करायचं बाई? वडे तोडायचे. वडे. चलो चल, तुमच्या तिकडे झाली का सगळ्यांची सुरुवात वगैरे? आमच्या तिकडे तर झालेली आहे सुरुवात, उन्हाळ्याची सुरुवात. हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. तर आमच्या तिकडे झालेली आहे उन्हाळ्याची सुरुवात. उन्हाळ्याची सुरुवात म्हणजे आपले वडे वगैरे तोडायची सुरुवात. चला, तर मी आजीला डब्बा दिलता आणून. त्याच्यात थोडं वड्याच्या पिठात थोडंसं मीठ कमी पडलं होतं, म्हणून डब्बा वगैरे मी दिला होता आणून. आणि ती मीठ वगैरे टाकून घेत होती. ठीक आहे ना. चला, तर मीठ वगैरे टाकून सगळं झालेलं आहे तिचं. तर त्याच्यानंतर मला तर काय, मी म्हणजे पहिल्यांदाच आज इकडे गावाकडे होते वडे तोडताना वगैरे. तर खूप छान पण वाटत होतं आणि आनंदमय पण वाटतं की बाबा एवढं काम करून पण असं थकावट येत नाही. गावाकडे असलं तरी काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं. आणि शहरापेक्षा मला गावाकडे खूप आवडतं कधी पण राहायला. तर मला खूप छान वाटलं की ह्या उन्हाळा माझं गावाकडे जात आहे. तर तुमची सुरुवात झालेली का नाही उन्हाळ्याची? मला तुम्ही पण सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी पटपट मला सांगायचं आहे. तर आजी इथं तोडीत होती वडे. मी म्हटलं चल तुझी मदत करते आजीला म्हटलं. आणि मी पण घेतले होते वडे तोडायला. तर वडे मी पहिल्यांदाच म्हणजे आधी पण लहान असताना तोडले होते, बट आता खूप वर्षापूर्वी नंतर तोडत होते मी वडे. तर वड्याचं काहीतरी पीठ वगैरे घेऊन मी आजीला म्हणत होती, तर ठीक आहे चला म्हटलं मी वडे वगैरे तोडते. तर थोडंसं पीठ वगैरे घेऊन तर मला ते सांगत होती कसे तोडायचे कसे नाही. तर मी बघत होते की बाबा कशा पद्धतीनं म्हणजे चांगलं वाटेल, कसं होईल कसं नाही, तसं माझ्या डोक्यात विचार चालू होता. आणि त्या पद्धतीने मी वडे वगैरे तोडीत होते. तर आजी विचारत होती आजोबाला की तुम्ही गोळी वगैरे घेतली का नाही वगैरे. तर त्यांनी, कारण की त्यांना कसं आता वय झालं म्हटल्यावरती थोडंसं टॅबलेटचं वगैरे आजारी वगैरे असतच ते कंटिन्यू. त्याच्यामुळे त्यांना विचारत होती गोळी घेतलं का नाही. हे असतं आपले जुन्या काळचं प्रेम म्हणजे. ठीक आहे, किती कामात असलं तरी त्यांना म्हणजे कधीच विसरत नाही माझी आजी की बाबा गोळी घेतले की नाही, असं कंटिन्यू त्यांना विचारत असते. ठीक आहे. चला, तर पुढचं वडे वगैरे मी तोडून घेतले वगैरे. तर माझं जेवण बाकी होतं सकाळी. तब्येत पण आजारी म्हणजे बरी नाही माझी काही दिवसापासून. तर मग मी आजीला म्हटलं चल मी जेवण वगैरे करून येते आणि तू हे करून घे, तो पण तुला आणखीन थोडेसे तोडून वगैरे लागते. तर तुमच्याकडे कसे वडे तोडतात, कशा पद्धतीचे काय वडे असतात काय नाही, म्हणजे काय काय केलं आहे तुम्ही आत्तापर्यंत? आम्ही तर पहिल्यांदाच वडे वगैरे तोडू राहिलो. तर ह्यावेळेस आम्ही काही कुरडया वगैरे काही करणार नाही, फक्त वडे वगैरेच तोडणार आहे, पापड वगैरे. तर दुसरं काही करणार नाही जास्त. तर तुम्ही काय काय केलेलं आहे मला ते पण तुम्ही पटपट कमेंटमध्ये सांगत चला. आणि माझे ब्लॉग बघत चला, कारण माझे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असतात. एवढे इंटरेस्टिंग असताना की तुम्हाला पण खूप आवडतील माझे ब्लॉग. खूप इंटरेस्टिंग चांगले असतात. तर चला, तर आजीने इथे मला येईपर्यंत बापरे जेवण करून येईपर्यंत एवढे मोठे वडे वगैरे तोडून ठेवले होते. तर मला माहिती नव्हतं एवढे वडे तोडून ठेवले होते तिने. तर चला, पण छान आहे बाबा. माणसं म्हणल्यावरती पहिल्या काळाची माणसं खूप छान वडे वगैरे तोडतात. तर तिने एवढे वडे तोडले. नुसतं मला जेवण करून येईपर्यंत एवढे तोडून ठेवले. तर आम्हाला काही जास्त तोडायचे पण नव्हते, थोडेच तोडायचे होते. चला, तर मग आता मी काहीतरी मदत वगैरे करणार आहे. मी काहीतरी तोडून घेते. काही वडे आम्ही सेपरेट करू राहिलो, कारण की काही याचं थोडंसं काळं पीठ झालं होतं ना, त्याच्यामुळे ती म्हणे की थोडंसं सेपरेट कर. तर मी घेतलं काहीतरी तोडायला वगैरे, मी घेतलं होतं. आता मी पण, ती म्हणे पुढं टाक. तर मी टाकत होते, थोडं तोडून घेईन म्हटलं. तर मी 1-2 मिनटं शॉकच होते की बाबा मला येईपर्यंत आजीने एवढे कसे वडे तोडले बाबा, काय माहिती कसा स्पीड असं कसं नाही काय माहिती बाबा. हे असती आपली जुनी वुमनची पॉवर. आजबाजूच्या बाया एवढं काम केलं तर थकून जातात, बट असं बाबा काय नाही, छान वाटतं तरी पण की बाबा मला गावाकडचं एवढं सुंदर वातावरण आजीसोबत हे करायला भेटतं, तर हसून खेळून. आणि कोणी असं वडे तोडतात माझ्यासारखं आजीसोबत, ते मला सांगायचं आहे. ठीक आहे, चला. तर आजीसोबत गप्पा वगैरे मारत होती, आजी पण हसत होती, मी पण हसत होते. आम्ही असं मज्जा हस्तीमध्ये वडे तोडले. तर खूप लोकांना असं वाटत असेल की माझी मम्मी वगैरे काय येत नाही. ॲक्च्युली माझ्या मम्मी सकाळी काम असतं, तर मग सकाळ आजी करत असते हे वडे वगैरे, तर मी तिला मदत करू लागत असते. तर मम्मी येते, पण मम्मी लेट येते, तोपर्यंत मी ब्लॉग नाही काढत, कारण की आज आम्हाला थोडंसंच काम होतं म्हणून मम्मी आली नव्हती. त्यामुळे आम्हीच तो पटपट तोडून घेतले. जर पापडी वगैरे काही करायची असेल त्याच्यात माझी मम्मी दिसेल तुम्हाला. खूप लोक म्हणतात की ताई तू मम्मीला नाही दाखवत.
मम्मीला पण दाखवणार आहे. ठीक आहे, चला तर आता इथून पुढे तुम्ही माझे ब्लॉग फक्त म्हणले तुम्हाला माझे एक 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 फॅमिली मेंबर मी हळूहळू सगळे दाखवितच राहणार आहे. तर मी ते वडे वगैरे तोडून घेत होते पटपट पटपट. छान वाटत होतं की उभारून पण तोडले, काही बसून पण तोडत होते. तर थोडेसेच राहिले होते, तर एवढं काय नव्हतं वाटत. थोडेफारच वडे होते म्हणून एवढं जास्त काय वाटलं नाही तोडायला. नाहीतर काही काही ठिकाणी हाताची आग पण होत असते. ठीक आहे ना. चला, आणि प्लीज जास्तीत जास्त माझा ब्लॉग हा शेअर करत चला सर्वांनी. आणि तुम्हाला सर्वांना माझं परत रिपीट एकदा एक क्वेश्चन आहे की तुमचं तिकडे काय काय तोडले, तुम्ही वडे वगैरे किती तोडले किती नाही, मला सगळं सांगायचं आहे. प्लीज सगळं टोटल मला डिटेलमध्ये तुम्ही माहिती द्यायची की तुम्ही वडे काय तोडले काय नाही, सगळं मला सांगायचं आहे. ठीक आहे ना. चला, तर मी अशी इथं पटपट पटपट वडे वगैरे तोडून घेत होते. तर जास्त तर काय वाटत नव्हतं मला, बट वडे वगैरे मी तोडून घेत होते. पण इथे एवढीशी ते साईडची वडे मीच तोडली होती आणि थोडीफार राहिली होती. तर मी परत आले होते आजीकडे, पण आजी म्हणली नको तोडू आता, लईच थोडे राहिले. तर माझे तरी मी 2-3 घेतले तोडून वगैरे. आणि हे आमच्या समोरचं असं वातावरण आहे, झाडं वगैरे खूप आहे आमच्या घरापुढे, कैरीचे त्याचे सगळेच झाडं आहे. तर मी तुम्हाला एखाद दिवशी दाखवेन वगैरे. तर आता फायनली आपले वडे झाले तोडून. तुम्ही म्हणेल की एवढेसे का तोडले, थोडेसेच तोडायचे होते, नंतर आपण परत करणार आहोत वडे वगैरे. तर आजीनी तर खूप तोडले होते. तर मी परत निसी इकडून एक वीट आणायला लावली तिने मला, आणि ती वीट खाली घालायची होती कारण की खूप खाली गेलतं ना, त्याच्यामुळे ती वीट वगैरे लावून आम्ही तोडत होतो. आम्ही वरती नाही तोडले वडे घरावरती, कारण की ह्यावेळेस समोरच तोडले होते. आणि थोडेसे वडे होते ना, त्याच्यामुळे एवढं जायची काही गरज पण नव्हती एवढं वरती खाली. आजीला पण चालायला वगैरे खूप प्रॉब्लेम होत असतो ना, त्याच्यामुळे. तर ठीक आहे, कसे वाटले कशाने आमचे वडे तुम्ही सगळ्यांनी सांगायचे. आमची उन्हाळ्याची सुरुवात झाली, तुमची उन्हाळ्याची सुरुवात झाली का नाही मला पटपट कमेंटमध्ये सांगायचे सर्वांनी. ठीक आहे ना. चला, आणि तुम्ही कशाचे वडे बनवतात ते पण मला सांगायचे. आवाज थोडासा बसलेला वाटत असेल ना आजारी असल्यामुळे. आपलं तर पगत होतं, मी आजीला म्हणत होते चला इकडे पग, थोडंसं हे कर ते कर, पण काय आजी काय एवढी काय पगतच नव्हती, आपल्याला काय रिस्पॉन्सच देत नव्हती. मी काय हसत होते. चला, आजीचा एवढा रिस्पॉन्स काहीच नव्हता आपल्याकडे. मग आजीने एक प्लेट दिली माझ्याकडे आणि ती घेऊन जाऊ म्हटले. तर बघा आपले वडे पण इथे वाढले होते, आणि अशा छान पद्धतीचे वडे पण लागतात, खूप छान वाटतं. आणि एवढं हिरवंगार वातावरण आहे ना बाबा आमच्याकडे, असं उन्हाळ्या असं जाणवतच नाही मनाला. ठीक आहे, बाय सर्वांना, जय महाराष्ट्र.